TCS कंपनी 2% कर्मचाऱ्यांना कंपनीतनं काढून टाकणार असल्याचं आता समजतंय। IT क्षेत्रातली TCS ही अत्यंत नावाजलेली कंपनी आहे। आपल्या 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरनं काढून टाकणार असल्याची माहिती मिळतेय। कंपनीनं आपल्या पोर्टलवर या संदर्भातली माहिती दिल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक वाढलेली आहे। आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी याचा आढावा घेतलाय, पाहूया। देशातले नंबर 1 असलेली टाटा समूहाची जी कंपनी आहे TCS, त्या TCS कंपनीने आता आपल्या कंपनीतले जवळपास 12,000 कर्मचाऱ्यांना कामावून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाचं नेमकं कारण काय आहे ते एखाद्या वेळेस AI असू शकतं किंवा अन्य काही कंपनीच्या अडीअडचणी आहेत असतील, त्यामुळे या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे। पण मात्र या संदर्भात आम्ही कंपनीतल्या कर्मचाऱ्यांशी बोलायचा प्रयत्न केला, पण ते कुठल्याही परिस्थितीत माध्यमांशी बोलायला तयार नाहीत, कारण आमच्या नोकरीवर गदा येऊ शकते असं त्यांनी सांगितलं आहे। या संदर्भात ही जी माहिती आहे ती कंपनीच्या पोर्टलवरती जी सर्व कर्मचाऱ्यांना टाकण्यात आल्याने आता एक प्रकारची खळबळ TCS मध्ये बघायला मिळते। TCS ही प्रामुख्याने IT क्षेत्रातली महत्त्वाची कंपनी मानली जाते आणि त्यामुळेच या IT क्षेत्राकडे प्रामुख्याने तरुणांचं लक्ष असतं आणि आता या TCS ने 2% कर्मचारी हे कामावून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळेच 12,000हून अधिक कर्मचाऱ्यांना याचं नुकसान होणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।